राष्ट्रीय नॅशनल ब्लाइंड असोसिएशन फॉर द ब्लाइंड ही संस्था अंधांचं पुनर्वसन व अंधत्व निवारण या दोन गोष्टीसाठी आमची नाशिकची संस्था जी मेन संस्था त्यांच्या अंडरी रत्नागिरी जिल्ह्याची चिपळूण शाखा ही 1994-95 साली ही आपल्या चिपळूणमध्ये स्थापन करण्यात आली होती। त्यावेळेचे अध्यक्ष विवेक रेळेकर यांनी ही संस्था सुरुवातीला चालू केलेली होती। ती पहिल्यांदा 1000 स्क्वेअर फुटामध्ये आपली त्या ठिकाणी हॉस्पिटल आपण चालू केलेलं होतं स्वतःच्या जागी तिथे। आणि त्यानंतर ही साधारण 2014 ही रेळेकरांनी जागा घेऊन ठेवलेली होती तिथे। ही जागा साधारणतः 15-16 गुंठे जागा होती, त्याच्यात ती आता आपण इमारत बांधलेली मोठं हॉस्पिटल जवळजवळ 13,000 स्क्वेअर फुटाचं हॉस्पिटल या ठिकाणी आहे। साधारणतः पनवेलपासून गोव्यापर्यंत गेलो तर एवढं हॉस्पिटल या खालच्या संपूर्ण पट्ट्यामध्ये कुठेही नाही यायचं। आणि या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारच्या सुविधा आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतात। इथे सर्व आमच्याकडे 4 डॉक्टर्स रेसिडेन्शियल आहेत, 4 व्हिजिटिंग डॉक्टर्स आहेत आणि ते सगळे एक गोमात म्हणून मिरजवरून येतात, एक राजगुरू म्हणून कराडावरून येतात आणि एक ते खेडेकर अमित खेडेकर, हे अमित खेडेकर मुंबईवरून येतात। हे प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात तज्ज्ञ म्हणून आहेत आणि त्याची सर्वांची अत्यंत चांगल्या प्रकारे इथे आम्ही सर्वांनी देतो। आत्तापर्यंत जवळजवळ 75,000 आमच्या कॅटरेक्टची ऑपरेशन झालेली आहेत, त्यातली जवळजवळ 35,000 ऑपरेशन्स या आम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांची मोफत अशी ऑपरेशन त्यांची केलेली आहेत। आणि त्याचं संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातल्या नागरिकांचं त्याला आम्हाला चांगलं सहकार्य मिळतं। या ठिकाणी विविध शाळांचे जे शिक्षक मुलं यांचंही आम्हाला सहकार्य मिळतं, कारण जो आम्हाला अंधन भजनिधी येतो तो या शाळेमार्फत जिल्हा परिषद शाळेमार्फत दिला जातो। आता काय जिल्हा परिषद शाळा कमी झाल्या कारणानं तो हल्ली निधी जरा थोडा कमी येतो, तरी त्यांचं सगळ्यांचं शिक्षकांचं सहकार्य असतं, गटशिक्षण अधिकाऱ्यांचं सहकार्य असतं, जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचं सहकार्य असतं। तसंच आमचा इथला स्टाफ संपूर्ण नॅपचा हा आम्ही कुटुंब म्हणून या ठिकाणी वावरतो। त्या कुटुंबाप्रमाणे आम्ही सर्वजण असतो, त्यामुळे आमच्या हॉस्पिटलला अत्यंत चांगल्या प्रकारे दर्जेदार असं नाव चिपळूण तालुक्यामध्ये आहेच, पण तो रत्नागिरी जिल्हा आणखी पनवेल ते गोवा या इथपर्यंतमध्ये आमच्या हॉस्पिटलचं नाव चांगल्या प्रकारचं आहे। एक विशेष उल्लेख करायचा राहून गेला की आम्हाला जिल्हा शल्य चिकित्सक साहेब यांचं आम्हाला नेहमी सहकार्य असतं आणि ते आम्हाला कायमस्वरूपी सहकार्य देत असतात। त्यांचं या ठिकाणी आम्ही अत्यंत आभारी आहोत।